आनंदाची गोष्ट अशी की मला आता आमच्या एका फ्रँचायझी ओनरचा कॉल आला. ते आहे गुजरातमध्ये. त्यांनी फ्रँचायझी घेतली होती जानेवारी 2022 मध्ये. म्हणजे मित्रांनो 2 वर्षापूर्वी त्यांनी फ्रँचायझी घेतली होती. त्याचा कॉल आला आणि तो मला सांगतोय की सर थँक्यू सो मच. म्हटलं का बरं? आणि सर मी गाडी बुक केली आणि गाडी बुक केली स्विफ्ट डिझायर. 4.5 लाख रुपये मी त्यांना डाऊन पेमेंट देऊन आलो. टोटल गाडी 7 लाख रुपयाची, 4.5 लाख रुपये देऊन आलो. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आम्ही जातोय आमच्या एनजे लस्सी आणि पावभाजी कॅफेच्या भव्य दिव्य अशा उद्घाटनासाठी. आणि मित्रांनो, जे आपलं मिशन आहे हर घर उद्योजक घर घर उद्योजक, म्हणजे प्रत्येक घरातून उद्देश सुरू झाला पाहिजे, याच उद्देशाने आम्ही आणि आमची टीम पूर्णपणे काम करतोय. तर जातोय मित्रांनो, आम्ही निघालोय आता आम्ही आमच्या ऑफिस मधनं. तर तुम्हाला माहितच आहे माझ्यासोबत माझं सोशल मीडिया हँडलर कुणाल कासार सर आहे. बट आज एक आमच्या टीम मध्ये एक नवीन एक टीममेट आमचे जॉईन झालेले आहे, किरण दादा. तर किरण दादा योगायोगाने त्यांना गाडी पण परफेक्ट चालवते ती, म्हणून गाडी चालवत आहे. आणि माझा स्टार्ट पासूनच मला एकदम आराम आहे, कारण गाडीमध्ये आज मी स्वतः चालवत नाहीये. तर किरण दादा आता इथून पुढे गाडी चालवतील, माझ्या सोबत राहतील. तर मित्रांनो, आपण ह्या व्लॉग मध्ये ज्या ज्या नवीन नवीन गोष्टी येतील ते आपण सांगणारच आहे. पण अतिशय रस्त्यावरती ट्रॅफिक पण आहे आणि बघा मला कॉल्स पण येत आहे. तर हे कॉल खरं तर आपले फ्रँचायझीचे काही कॉल्स असतात, कंटिन्युअसली कॉल पण चालू असतात. ते करता करता मला व्लॉग पण करायचं आहे. रस्त्यावरती ट्रॅफिक पण आहे, कारण चालू आहे सध्या वारं विधानसभेचं. तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भागातून कोण आमदार होईल, कोण आपल्या कोणाचे सरकार येईल, महाविकास आघाडीचं येईल की महायुतीचं येईल, ते कमेंटमध्ये जर व्लॉग तुम्ही बघत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कुणाचं सरकार तुम्हाला हवं आहे. पण आम्ही आमच्या भागामध्ये आम्ही आता चाललोय, तर राहत्यातनं पूर्णपणे विखे साहेबांचं खूप जबरदस्त नाव आहे आणि साहेबांचे खूप जास्त कामं पण आहे. तसंच आम्ही लगेच शेजारून जाणार आहे संगमनेर मधून. इकडे थोरात साहेबांचे पण चांगले कामं आहे आणि खूप अतिशय दोघेही दिग्गज नेते आपल्या भागामध्ये आहे. ते खरं तर आपलं नगर जिल्ह्याचं भाग्य की आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये एवढे मोठे नेते आपल्या सोबत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या भागातून कोण आमदार होईल, कोण मंत्री होईल ते नक्की सांगा. आणि चांगल्या माणसांना वोट करा, कामाच्या बेसिसवर वोट करा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला कोण मदत करेल, तुम्हाला कोण पुढे घेऊन, ह्या गोष्टींचा विचार करा. तर आपल्या व्लॉगचं जे टार्गेट आहे मित्रांनो, ते टार्गेट हेच आहे की आपल्याला हे चेक करायचं आहे. आता बघा विधानसभेमुळे इथं गाडी चेक होतीये, चेकिंग बूथ वगैरे आहे, चेक करताय आपल्याला गाडी वगैरे. तर बघूया आपण, गाडी चेक करतील मॅडम. आणि त्याच्यामध्ये आपल्या गाडीमध्ये इथं आम्हाला पैशाचे याय, पण आता मॅडम चेक करते. विधानसभेमुळं चेकिंग चालू आहे गाडीची, तुम्ही बघू शकतात. तर ती चेकिंग पण करते, आपल्या गाडीची करणारच आहे. ते चेक करताना डिक्क्या चेक करतात. डिक्क्यामध्ये कोण पैसे नेतात, 5-10 लाख रुपये लोक बन्याला मध्ये घालून सुद्धा नेतात. पण आपलं काही मॅनेजमेंट खूप जबरदस्त आहे, त्याच्यामुळे ते आता डिक्क्या चेक करतील. आणि खूप वेळ होतोय, आम्हाला जायचंय ओपनिंगला. किरण दादा पण जर आज पहिल्यांदा ओपनिंगच्या माहोलमध्ये येणार आहे, त्यांना नक्कीच मजा येईल, मला विश्वास आहे. आणि आमच्या टीम मध्ये जो जोडत चाललेला आहे त्याचं भविष्य आणखी उज्ज्वल होणार आहे. जसं की हा कुणाल आहे, आता मागच्या 5 वर्षापासून माझ्या सोबतच आहे. म्हणजे मी आज कुठं पण गेलो तरी लोक मला म्हणतात की कुणाल नाही आलाय का. तर असं कुणालचं नाव झालंय, सगळ्यांचं होईल. हे बघा बूथ आहे, इथं चेक होणार आहे गाडीमध्ये काही कॅश वगैरे आहे का नाहीये, तर तुम्ही बघू शकतात बूथ मध्ये. आणि चला आपण चेक करूया मित्रांनो, की त्यांना सांगू की लवकरात लवकर हे करा. तर चेक करूया लवकरात लवकर आपली गाडी. ओ घ्या मॅडम लवकर. हे बघा चेकिंग होतीये. हो घ्या ना मॅडम, आमची जरा घाई आहे आम्हाला. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली लवकर करा म्हणून. तर महाराष्ट्र पोलीस इथं बूथ राईट, आणि गाड्या जात आहे, काही गाड्या मिस होत आहे, पण काही गाड्यांची चेक करताय. तर हा कुणाल कोपऱ्यात जाऊन बसलेला आहे पूर्णपणे. सर बसलेला इकडे निवांत मध्ये.
मॅडम आलेल्या आहेत आमची गाडी चेक करायला. मॅडम व्लॉग बनवतो आम्ही, कॉन्टेंट क्रिएटर आहे. कुणाला डिक्की खोल रे. बघा आता मॅडम पण चेक करताय, त्यांच्याकडे पण एक कॅमेरा आहे, आमच्याकडे एक कॅमेरा आहे. बघू काही सापडतं का आपल्या गाडीत. आपल्या गाडीत कप चहा पत्ती सोडून दुसरं काही सापडलं त्याला म्हण बंद कर, चावी आण नाही तर. अरे नाही नाही, हा काहीच नाही सर, बघून घ्या ना. आम्हाला पण उलट व्लॉग मध्ये टाकायला भारी झालंय. चालेल चालेल, काही नाही, कपडेच आहे त्याच्यामध्ये, तुमचे कप वगैरे. नाही काहीच विषय नाही, काहीच विषय नाही. चला थँक्यू. चला सर, चला थँक्यू. हो घेऊन जा ना. ते दिला ना तिथं. काही दिवाळीचं काही आता सध्या झाली दिवाळी आता. चला येऊ का सर. चला बाय बाय सर. बाय बाय मॅडम, बाय बाय. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय संगमनेर मध्ये. अतिशय छान वातावरण आहे आणि रस्त्याने खूप साऱ्या कमिटमेंटचे मी बोर्ड्स बघितले. थोरात साहेब नक्कीच त्या कम्प्लीट करेल आणि मागच्या 8 पंचवार्षिक पासून ते कम्प्लीट करत आलेले. आणि त्याचमुळे मित्रांनो आम्ही संगमनेर मध्ये म्हणजे साहेबांच्या नगरीमध्ये पोहोचलेलो आहे. तर खरं म्हणजे इथं खूप मोठे मोठे आदर्श आहे, जसं मालपाणी झालं, त्यानंतर भरपूर सारे लोक आहे की ज्यांचे बिझनेसेस खूप मोठे. आणि एक संगमनेर आयडियल ह्यासाठी की इथं आपण तालुक्याच्या लेवलला सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी मिळतात, म्हणजे जसे मोठे मोठे ब्रँड्स जसे आलेले आहेत. तर आम्ही संगमनेरमध्ये आता एखाद्या ठिकाणी थांबून चहा घेणार आहे, कारण किरण म्हणला की सर यार खूप वेळ झाला, कंटाळा आलाय, थोडासा चहा घेऊ. आणि मला पण थोडी थोडी भूक लागलेली, तर म्हटलं मग थोडासा चहा घेऊ आणि करूया स्टार्ट. तर तुम्ही बघू शकता संगमनेरमध्ये गर्दी किती जास्त आहे. नक्कीच गर्दी आहे, पण आम्हाला जायचं आहे आळाफाट्याला, तर आम्ही एकदम टाइमात पोहोचणार आहे, कारण इथून आळाफाटा फक्त 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरती आहे. सो आम्ही एखाद्या ठिकाणी थांबून थोडंसं बोलूया, हे भाषण करूया आणि नवीन नवीन गोष्टी जर काही मिळाल्या आम्हाला तर त्याला सांगू. कारण आपलं टार्गेट हेच आहे या चॅनलचं की ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक मेसेज मिळावा की आपण व्यवसाय सुरू केला पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्हाला तुम्ही जर कधी या रूटनी आले तर तुम्हाला काही फॅक्ट्स पण माहिती पाहिजे. आणि तिसरं म्हणजे थोडीशी धमाल, कारण ट्रॅव्हल करत असताना धमाल कशी करायची हे सगळं मित्रांनो तुम्हाला शिकायचं आहे. आणि तोच माझा प्रयत्न आहे हा चॅनल ओपन करण्याचा, आणि मी तो पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो जाऊया आपण आता तिथं आपल्याला चहा घ्यायचा आहे. तर आम्ही जातोय आता चहा पिण्यासाठी. तर कायम आम्ही थांबत असतो इथं चहा प्यायला, तर आज पण थांबूया, गर्दी खूप जास्त आहे. तर चहा मला आवडतो, छोट्याशा टपरीवरती चहा आहे, पण चहा भारी असतो, मग आम्ही थांबत असतो. तर पिऊया आपण चहा. दोन चहा द्या ना. तर किरण सर चहा घ्या. पाणी प्यायचंय का? हा ठीक येतो का खायला? नको. तर हा चहा पिण्याचा आनंद खूप वेगळा आहे. संगमनेर मध्ये आमची पण ब्रांच आहे, इथून एक 3.5-4 किलोमीटर आहे. तर जाता जाता रूटला थांबून आम्ही काय चहा पित असतो. दादा एक प्लेट भजे द्या.
हे बघा भजे, चहा आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रीटवरच मजा येते. कुणाल बघा ना, आता द्या ना. घेतो का अजून एक चहा? मला एक घेऊन ये ना. तर आमचा दुसरा चहा आहे, तर तो पितोय मी. बाजारमुळे गर्दी पण जास्त आहे. शिर्डी ते आळंदी. आनंदाची गोष्ट अशी की मला आता आमच्या एका फ्रँचायझी ओनरचा कॉल आला. ते आहे गुजरातमध्ये आणि तो आपल्या महाराष्ट्रातला मुलगा आहे, धुळ्यामधल्या, धुळ्या साईडचा, बट त्याचा जन्मच तिकडे झाला. त्यांनी फ्रँचायझी घेतली होती जानेवारी 2022 मध्ये. आता जानेवारी 2022 मध्ये, म्हणजे मित्रांनो 2 वर्षापूर्वी त्यांनी फ्रँचायझी घेतली होती. त्याचा कॉल आला आणि तो मला सांगतोय की सर थँक्यू सो मच. म्हटलं का बरं? आणि सर मी गाडी बुक केली आणि गाडी बुक केली स्विफ्ट डिझायर. 4.5 लाख रुपये मी त्यांना डाऊन पेमेंट देऊन आलो. टोटल गाडी 7 लाख रुपयाची, 4.5 लाख रुपये देऊन आलो. मला पण आतून आनंद झाला. आणि तुम्ही माझ्या व्लॉग मध्ये पण बघत असाल की माझ्या चेहऱ्यावरती खरंच खूप चांगला ग्लो आला. रिझन हेच आहे की जो एक आपण स्टार्ट केलेलं आहे, माझ्या माध्यमातून खूप सारे लोक पैसे कमवत आहे, बट असे यंगस्टर म्हणजे वयाच्या 26व्या वर्षी 7 लाख रुपयाची स्वतःच्या हिमतीवरती, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे, जर गाडी घेऊन शकतो मित्रांनो तर तुम्ही करू शकतात. फक्त तुम्हाला सुरुवात करावं लागेल आणि 2-3 वर्ष घासून द्यावं लागेल. म्हणजे मी म्हणतो ना, सिद्धत मध्ये जर तुम्ही चांगले दिलं ना, सिद्धत मध्ये 1-2 वर्ष, तर मित्रांनो गाड्या अचिव्हमेंट ही खूप छोटी गोष्ट राहील. तर मित्रांनो लवकरात लवकर व्यवसायामध्ये या. घर उद्योजक प्रत्येक घरातून एक व्यवसाय झाला पाहिजे, सुरू झाला पाहिजे. आणि बाकी फालतू गोष्टीच्या मागं पळण्यापेक्षा व्यवसायाच्या मागं पळा. तुम्हाला जर व्यवसायाचा माहोल हवा असेल तर आमच्या टीम मध्ये, आमच्या टीम सोबत काम करा, शिकून घ्या सगळ्या गोष्टी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. त्यासाठी पण आमचा नक्कीच तुम्हाला सपोर्ट राहील. भेटूया मित्रांनो जसं पुढे काही नवीन येईल तिथं. तर मित्रांनो आत्ताच आम्ही जुन्नरच्या प्रवेशद्वारामध्ये एंटर केलेले आणि तिथं खूप जबरदस्त एनर्जेटिक नाव आहे, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि या नावाने मित्रांनो आम्ही जुन्नर मध्ये सुरुवात केली. खरंच खूप छान वाटलं. आणि आता आम्ही आमच्या शॉपवरती जाणार आहे, पण इथं शेजारी शिवनेरी पण आहे. म्हणजे महाराजांची खूप छान वाइब्स मला इथं मिळते. आणि महाराजांनी ज्या गोष्टी केल्या होत्या, म्हणजे त्या काळामध्ये महाराज लढले होते आपल्या सगळ्या मराठ्यांसाठी, हिंदूंसाठी. तर मित्रांनो आपण आपल्या व्यवसायासाठी कमीत कमी लढलं पाहिजे. बाहेरून, राज्यातून, परराज्यातून लोक इथं व्यवसाय करताय, तर आपण पण व्यवसाय केले पाहिजे. प्रत्येकानं व्यवसायामध्ये आलं पाहिजे. हेच माझं उद्दिष्ट आणि तुमचं पण तेच असलं पाहिजे. तर मित्रांनो आपण आपल्या शॉपला व्हिजिट करू. जस्ट आता 3-4 दिवसापूर्वी जुन्नरच्या शॉपचं उद्घाटन झालंय, त्यांना पण भेटू. इथं खूप मोठं हॉस्पिटलचं पण काम झालं. यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्रातले नामांकित मुख्यमंत्री राहिलेले, म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब होते आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र घडलेला आहे. तर पूर्णपणे त्या गोष्टींसाठी आपण त्यांचं हॉस्पिटल पण बघितलंय त्यांच्या नावाचं. तर बघा प्रत्येक ह्याच्यावरती महाराजांचा फोटो, श्री प्रभू श्रीरामांचा फोटो. आणि मित्रांनो तो दिसतोय तो पुढचा शिवनेरी आहे. प्रत्येक पोलवरती महाराजांचा फोटो आहे, जिजाऊ मातांचा फोटो आहे. आणि तिथून खरंच खूप छान एनर्जी मिळतीये आणि खूप छान वाइब्स पण येत आहे की आपलं नशीब आहे की आपण आपलं नशीब आहे की आपण महाराजांच्या राज्यामध्ये जन्माला आलेलो आहे. तर खरंच खूप धन्यवाद देतो मी की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आज अमर आहे, भविष्यात पण राहील. त्याचं कारण हेच आहे की त्यांनी सगळ्यांना घेऊन सोबत गेले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला कधीच राजा म्हटलं नव्हतं, लोकांनी त्यांना राजा बनवलं होतं. तर आलेलं आपलं शॉप तुम्ही बघत असाल, तर आपलं शॉप आहे तिथं. तर आपण तिथं जाणार आहे शॉपमध्ये आणि चांगला स्पॉट आहे आपल्या शॉपचा पण.
तर भेटूया आपण इकडे. लक्ष्मी महाराज मंदिर पण आहे. तर आपले धडधाकड उद्योजक ज्यांनी ही फ्रँचायझी घेतलेली आहे असे आपले फ्रँचायझी ओनर ते पण आहेत. तर आपण त्यांना पण भेटतोय तिथं. जुन्नर शहराच्या एंट्रीलाच आहे. प्रॉपर जर केलं तर खूप चांगला सेल येऊ शकतो. आत्ताच ओपन झालेलं आहे राईट. तर भेटूया आपण. त्यांना भेटून अतिशय आनंद झालाय. तर चला आपण बघूया आपलं शॉप. मित्रांनो, आत्ताच आम्ही फ्रँचायझी ओनरला भेटलो. अतिशय एनर्जेटिक होते सगळेजण आणि खूप छान काम करताय. सुरुवातीला स्टार्ट केलेलं आहे. आता त्यांचं 10 लिटर पर्यंत सेल पोहोचलेला आहे. आता 2-3 दिवसापूर्वी सुरू केलं आणि वॉकिंग पण कस्टमरची खूप चांगली होती. तर मी त्यांना तेच सांगितलं की तुम्ही तुमच्या माइंडमध्ये एक गोल सेट करा की मला 1000 कपापर्यंत पोहोचायचंय आणि विथिन 1 मंथ ते गॅरंटेड. मी पण विश्वास देतो दिला आणि मला माहिती आहे तुम्ही 1000 कपापर्यंत जाऊ शकतात. खूप छान करताय. तर आता मित्रांनो, ज्याच्यासाठी आपण इकडे आलेलो आहे, हा व्लॉग शूट करतोय, चाललेलो आहे ओपनिंगला आळा फाट्याला एंजल लस्सी आणि पावभाजी कॅफेच्या. तर आपण आता तिकडे चाललेलो आहे. तर डायरेक्टली मित्रांनो आपण ओपनिंगच्या तिथं भेटूया. जर मध्ये काही तर भेटलेलंच नाही, पण इथं खूप सारी वाईब्स आहे. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या शिवनेरीमध्ये आहोत. तर जातोय मित्रांनो आता आम्ही ओपनिंगला. तर भेटूया आपण तिकडं. करूया मित्रांनो युवकांची चर्चा आणि त्यांना सांगूया हर घर उद्योजक घर घर उद्योजक. तर या मित्रांनो व्यवसायामध्ये आपले सगळे स्वप्न पूर्ण करून टाकू. धन्यवाद. तर मित्रांनो, आत्ताच ओपनिंग केलं आणि तुम्ही बघत असाल बापरे काय गर्दी, काय प्रेम लोकांचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेम तुमच्यामुळे ब्रँड बनतोय. आणि मित्रांनो, जे आमचं विजन आहे, आपण जर बाहेरच्या ब्रँडला एवढा मोठा सपोर्ट करू राहिलो, तुम्ही आमच्या ब्रँडला सपोर्ट करू राहिले, आपल्या महाराष्ट्रातल्या ब्रँडला सपोर्ट करू राहिले, एका मराठी माणसाच्या ब्रँडला सपोर्ट करू राहिले, सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम द्या असू द्या. आणि मित्रांनो, नक्कीच आपण जे माझं मिशन आहे हर घर उद्योजक घर घर उद्योजक, प्रत्येक घरातून 2030 मध्ये भारत आर्थिक महासत्ता बनणार मित्रांनो, गॅरंटेड बनणार. 2030 मध्ये भारत जो आर्थिक महासत्ता बनणार त्यामध्ये सिंहाचा वाटा हा आमच्या ग्रुपचा नक्कीच असणार. यासाठीच मी प्रयत्न करतोय. तर चालूया मित्रांनो. आता ओपनिंग झालंय, आम्ही निघतोय पुण्याकडं. कारण उद्या आम्हाला सकाळी काही मीटिंग्स आहे, त्याच्यानंतर संध्याकाळी परत शूट आहे. आता आपण थोडस जेवण करूया. आणि किरण दादांना पण भूक लागलेली आहे. ते म्हणते सर लय भूक लागली. मी तर म्हणलं त्यांना भूका, पण ते म्हणे सर भूक म्हणजे जेवण करायचंय. म्हणून म्हटलं चला जेवण करू. मग आता आम्ही जेवण करणार आहे. तर कुणाल पण सुकलेलं आहे, त्याच्या चष्म्यातून असं लाईट येत आहे. तर ते लाइटिंग मुळे येत आहे. तर धमाल पण करणार आहे. कारण या चॅनलचं उद्दिष्ट हेच आहे मित्रांनो, तुम्हाला काही फॅक्ट्स कळायला पाहिजे, तुम्हाला व्यवसायाचं नॉलेज मिळालं पाहिजे आणि त्याचसोबत थोडीशी कॉमेडी पण झाली पाहिजे. तर भेटूया मित्रांनो, जिथं जेवण तिथं मी तुम्हाला दाखवलंच. चला तर मग. मित्रांनो, आमचं आत्ता जेवण झालं आणि अतिशय छान जेवण होतं. कारण आम्ही कायम तिथं मंचरच्या तिथं आम्हाला आमचे वाघ सर एकदा घेऊन गेले होते कॉलेजला असताना, आणि त्यानंतर पासून मी तिथं जेवतो. खूप छान भाजी होती. तर फर्स्ट टाइम किरणने आम्ही सोबत जेवण केलं. मजा आली किरणला पण, कारण तिथला जो इंद्रायणी राईस होता तो खूप छान होता. तर आता मित्रांनो आम्ही निघतो आणि आता हा ब्लॉग आपण आजचा इथंच करतोय.
कारण आता आम्ही जाऊन स्टे करणार आहे. मी बाकीचं काही तुमच्याशी बोलत नाही, पण मित्रांनो आजच्या लर्निंग्समध्ये ह्याच गोष्टी आहे की आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, धमाल करायची, एंटरटेनमेंट करायचं आहे. थँक्यू. तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत आमच्या चॅनलला करा. थँक्यू.